डाळ आणि भात शिजायला ठेवलेला आहे। आज गरमागरम चपाती मडा खाणार आहे। नैवेद्यम समर्पयामी। नागपंचमीच्या 8 दिवस अगोदरच आम्ही फेर धरायचो। वादळी पाऊस सुरू झालेला आहे। सेकंड इनिंग आहे झाडू मारायची। रेग्युलर गव्हापेक्षा खूप पौष्टिक असतात। या गिरणीमुळे अडचण झालेली आहे। दादूला माझ्या खूप चांगल्या सवयी होत्या, खूप चांगली ड्रॉइंग काढायचा। आता जस्ट मी गॅस चालू केलेला आहे पुन्हा। फोनचं व्यसन खूप वाईट आहे। हे नको नको ठेवून दे। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज नागपंचमी आहे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। माझं तुळशीपूजन झालेलं आहे आणि आता मी स्वयंपाक करत आहे आणि स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे कांद्याची पात आणि पातेल्यामध्ये हरभऱ्याची डाळ शिजायला ठेवलेली आहे। याच्यापासून मला नागदेवतेसाठी नैवेद्य बनवायचा आहे आणि इथं फ्रेंच बीन्स आणि कांदा पण चिरून ठेवलेला आहे। आता अगोदर सगळा स्वयंपाक करून घेते आणि नंतर मग नागदेवताची पूजा करते। म्हणजे माई चपाती बनवते आणि आज खास पुरणपोळी पण आहे। पुरणपोळी नाही रे बाळा, नैवेद्य बनवते। हे कशाचा नैवेद्य? नागदेवतासाठी। ओके, म्हणजे पुरणाचे दिंडे असतात, कानुले असतात, असं काहीतरी नैवेद्य असतो, त्याचा नैवेद्य देत आहे। पण नंतर देवपूजा करत आहेत आता। हो, देवपूजा करत आणि मनाला माझा उशीर झालेला आहे। हा ना, खूप डेंजर। आज गरमागरम चपाती मडा खाणार आहे। द्या द्या, धन्यवाद। आराम से खा लो। फोंडजी, हे काय नैवेद्य गरम आहे, थोडासा गरम आहे। प्राणाय स्वाहा, ज्ञानाय स्वाहा। आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे। फोंडजी सुद्धा ऑफिसला गेलेले आहेत। तर आता नागदेवताची पूजा करून घेते। गंगा सिंधू सरस्वती जमुना गोदावरी नर्मदा पुष्पम समर्पयामि। व्याणाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा, नैवेद्यम समर्पयामि। हे नागदेवता माझी नागदेवतेची पूजा झालेली आहे। शहरामध्ये काय घरीच पूजा करावी लागते, गावाकडे सारखे वारुळ वगैरे इथं काही नसतात आणि गावाकडच्या सारखी नागपंचमीची मजा पण इथं काही नसते। गावाकडे म्हणा, आमच्या सोलापूरला म्हणा, चौका चौका जागोजागी मोठमोठ्याले झुके बांधलेले असतात आणि नवीन लग्न झालेल्या मुली नागपंचमीच्या सणाला येतात। ते राखी पौर्णिमा झाल्यानंतर त्यांच्या सासरी जातात आणि मला तर लहानपणीच आठवते, जे आम्ही लहान असताना नागपंचमीच्या 8 दिवस अगोदरच आम्ही फेर धरायचो, गाणे गायचे आपले पारंपरिक। त्याच्यानंतर भावाचा उपास धरायचा, दुसऱ्या दिवशी उपास सोडायचा, झोके खेळायचे, नवीन बांगड्या, मेहंदी, नेल पेंट सगळं नवीन नवीन असायचं। खूप मजा यायची तेव्हा ना, असं वेगळंच वातावरण होतं। तेव्हासारखं वातावरण आता नाही राहिलं। चला आता मी आणि दादू जेवण करून घेतो, खूप उशीर झालेला आहे तसं आता। चलो खाना खाणे आ जाओ। आज जेवणामध्ये मी बनवली आहे फ्रेंच बीन्सची भाजी, कांद्याची पात, चपाती आणि दिंडे। हे 2 दिंडे दादूसाठी ठेवते नैवेद्याचे। थोडासा लाह्याचा प्रसाद पण देते। ये लो। आणि मी खात आहे कांदा पात, फ्रेंच बीन्सची भाजी आणि भाकरी। आमचं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आणि आत्ता ना बाहेर जोरजोराच्या पावसाला सुरुवात झालेली आहे। हे बघा पाऊस, वादळी पाऊस सुरू झालेला आहे। क्या ही बोली बारिश का। अचानकच पाऊस येतो, मगाशी ऊन होतं आणि आता जोरजोराचा पाऊस सुरू झालेला आहे। आमच्या नारळाच्या झाडाला पण खूप सारे नारळ लागलेले आहेत आणि काही आता मोठे होत चाललेले आहेत, काही बारीक आहेत। इकडचे मोठे आहेत आणि ह्या साईडचे बारीक नारळ आहेत। खूप सुंदर दिसत आहेत नारळ। दादू आता झाडू मारत आहे। दादूची आता ही सेकंड इनिंग आहे झाडू मारायची। क्या ही बोले, पता नहीं कहाँ से कचरा आता है। चला तर मग किचन वाटा सुद्धा आता मी स्वच्छ केलेला आहे। दुपारचे जवळजवळ 2 वाजलेले आहेत आणि आत्ता जाऊन माझ्या घरातली सगळी कामं संपलेली आहेत। आज कामं करायला खूप उशीर झाला मला आणि आता मी जोडगहू दळायला टाकते। या जोडगव्हाच्या पिठापासून मी लाडू बनवणार आहे। तर हे जोडगहू आपल्या रेग्युलर गव्हापेक्षा खूप पौष्टिक असतात। याच्यामध्ये ग्लुटेनचं प्रमाण कमी असतं। प्राचीन काळी तर हाच गहू जास्त पिकवला जायचा, पण कालांतराने ना हा गहू कमी पिकवला जातो शेतामध्ये आणि हा गहू तसा महाग पण आहे। जवळजवळ मला वाटतं 80 रुपये किलो असेल गहू हा। नाही 100 रुपये किलो आहे बघा, किंमत पण लिहिलेली आहे। एवढा महाग आहे पण खूप पौष्टिक आहे। त्याच्यामुळे आता याच्या डिंक घालून लाडू बनवणार आहे। चला आता हा गहू तळायला टाकते। बघूया त्याच्यामध्ये काही खडे वगैरे आहेत का।
खडे वगैरे तर काही दिसत नाहीयेत, चांगलाच आहे हा गहू. आणि ह्या गव्हाची ना लॅप्सी खूप छान लागते आणि खीर पण चांगली लागते. पौष्टिक गहू. चला आता दळायला टाकते. चला मला रेग्युलर गहू पण दळायचा आहे, पण हा गहू दळून झाल्यानंतर टाकते तो गहू. आत्ता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत. जोडगहू दळून झाल्यानंतर मी थोडा आराम केला आणि आता हे बघा जोडगव्हाचं पीठ मी या पातेल्यामध्ये काढून ठेवलेलं आहे आणि आता रेग्युलर गहू दळायला टाकते. चला ह्या सुद्धा गव्हामध्ये काहीच घाण नाहीये. आमच्या गॅलरीमध्ये ना खूप सारा पसारा झालेला आहे. त्या गिरणीमुळे अडचण झालेली आहे आणि गॅलरीमध्ये ना जागोजागी माझ्या मनाने आणि दादूनी ड्रॉइंग काढलेली आहे. ते बघा वरती 2 कॅट आहेत ना, एक मोठी कॅट आणि तिचं पिल्लू. ती ड्रॉइंग मनाने मला वाटतंय 5वीला किंवा 6वीला असताना काढलेली आहे. किती सुंदर काढलेली आहे, खूपच सुंदर. दादू दाखव तुझी ड्रॉइंग, दाखव बाळा. कोविड मधलीच ड्रॉइंग आहे, बिनकामाचे होते ना त्यामुळे ड्रॉइंग काढलेली आहे ही. दादूला माझ्या खूप चांगल्या सवयी होत्या, खूप चांगली ड्रॉइंग काढायचा, खूप काय काय करायचा, पण आता म्हणतात ना थोडासा बिघडलेला आहे. गव्हाने चेंबर फुल भरलेला आहे. आता बटन चालू करते. एवढ्यात माझा मडा पण आलेला आहे. हांजी कैसे हो बेटा? तुटली कोल्हापुरी चप्पल तुटली बाळाची माझ्या. फिर अभी कैसा है दिन तुम्हारा? नटाफटा. अरे साडी घातली होती सकाळी, नटाफटा केला होता, आता काढला नटाफटा. आता मी पातेल्यामध्ये कॉफी उकळायला ठेवलेली आहे. याच पातेल्यामध्ये दादूनी कॉफी बनवलेली आणि पातेल्यामध्ये अर्ध दूध आणि अर्ध पाणी आहे. आणि ही आहे मधुराईची कॉफी. ही वेगळीच कॉफी आहे. या कॉफीला चहासारखं उकळावं लागतं आणि थोडी जरी घातली ना खूप छान टेस्ट येते कॉफीची. चला आता ही पण कॉफी संपत चाललेली आहे. क्या हे करे. मला ही मधुराईची कॉफी खूप आवडते. आपल्या जे इथल्या कॉफी आहेत ना इन्स्टंट, त्यापेक्षा ही कॉफी खूप छान लागते चवीला. आता मी माझ्या बहिणीबरोबर फोनवरती बोलत होते तेवढ्यात कॉफी आटून गेलेली आहे. हे बघा किती आटलेली आहे कॉफी. आणि आता जस्ट मी गॅस चालू केलेला आहे, पुन्हा आटली म्हणून बंद केला होता. फायनली कॉफी तयार झालेली आहे. 6 वाजले कॉफी तयार करता करता होता. ही कॉफी पण जास्तच झाली. पुन्हा मी थोडंसं दूध आणि पाणी घातलेलं कॉफीमध्ये. हॅलो भाई, कॉफीचा आनंद हॉलमध्ये बसून घेते. मस्तच. सायंकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि माझं म्हणा आता जिमला चाललेलं आहे. कॉफी पिऊन झाल्यानंतर मी इथेच खुर्चीवर बसलेले फोन वापरत. काही करू. फोनचं व्यसन खूप वाईट आहे. जे एकदा घेतलं ना हातामध्ये 10-15 मिनिटं तर सुटत नाही फोन हातातून. जी पुत्र सूर्यकांत, क्या बनवा आज खाने में? दाल चावल. मनाची आज डिमांड आहे डाळ भात बनव, सॉरी वरण भात बनव. हे नको ठेवून दे. अरे दर्शन आहे. हंटर ठेवून दे बेटा, हंटरची साडी ठेवून दे राजा. मेरा दोस्त आवा छू फ्रॉम गांव. हाँ तो उसको दिखावा छू. अच्छा उसको डिमांड छे. हाँ उसको चालाओ. बर त्याला चालवायचे मित्राला. ठीक आहे. प्यार से गाड़ी चलाओ, आराम से गाड़ी चलाओ. ठीक आहे. आओ जाओ पुत्र सूर्यकांत. चला आता आरामात. घरातली पण लाईट लावली. जय श्री कृष्ण. दिवा लावल्यानंतर पाया पडायची प्रथा आहे आपल्याकडे. दीप प्रज्वलनानंतर पूजा अर्चना त्याची करतात, नंतर देवतांची पूजा असते. आता मी गॅसवरती तुरीची डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि दादू इथं सायंकाळची पूजा करत आहे. चला पूजा होईपर्यंत डाळ सुद्धा अर्धी शिजलेली आहे. आता इकडच्या स्टोवरती भात शिजायला ठेवते. वृंदावन प्यार वृंदावन. आज माझ्या मनाची डाळ भाताची डिमांड होती, त्याच्यामुळे मी डाळ आणि भात शिजायला ठेवलेला आहे. तशाही सकाळच्या 4-5 चपात्या आहेत, भाजी आहे. आता डाळ शिजायला डाळीला तडका देते आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.